शास्त्रीनगर नंबर 1 मधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालेला आहे. तशी वर्क ऑर्डर निघाली आहे. मात्र पालिका आयुक्त, उपायुक्त, वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केले. शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केले आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे. आरोग्य केंद्राच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारण्यास प्रारंभ झाला आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही तोवर ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे हणमंत जगदाळे यांनी सांगितले आहे. नाही की त्या ठिकाणी आरोग्य केंद्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून आरोग्य केंद्र मंजूर होऊन वर्क ऑर्डर अदा झाली. नंबर 1. नंबर 2, DP रोडवर त्या ठिकाणी अनधिकृतपणे गाळे बांधण्याचं काम चालू असताना त्याच्यावरती प्रशासनाला कार्यवाही करायला 1 महिना लागतोय. माझा स्पष्ट आरोप आहे प्रशासनाच्या सहकार्याने त्या ठिकाणी अनधिकृतपणे बांधकाम चालू आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.